नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझे जेनिस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांची पीएचडीची पेट परीक्षा ही आलेली आहे आणि पेट परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आहे हे मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगितलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा पेटचा फॉर्म कसा भरायचा आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे योग्यरित्या ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर मित्रांनो, पोर्टलवरती जाऊन मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांची पीएचडीचा रजिस्ट्रेशन कसं करायचंय, फॉर्म कसं भरायचं आहे हे दाखवणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपण गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचं आहे डॉक्टर बामू PhD. इतकं सर्च केल्याच्या नंतर बघा, ही जी वेबसाईट आहे ऑनलाईन bamu.ac.in यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे फर्स्ट. त्यानंतर बघा, हा डॅशबोर्ड आहे PhDचा जुन्या आणि नवीनसाठी. तर आपल्याला पहा इथे लेफ्ट साईडला दिसतंय PhD एंट्रन्स टेस्ट पेट 2024 यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर. त्यानंतर पहा, असा डॅशबोर्ड आपल्याला मिळत आहे. खाली प्रोग्राम, स्टार्ट डेट, एंड डेट, ॲक्टिव्ह आहे की नाही आहे हे आपल्याला दाखवत आहे. आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, येथे पहा न्यू रजिस्ट्रेशन आहे, लॉग इन, ओके, होम, प्रॉस्पेक्टस, हे सर्व गोष्टी. तर आपल्याला कुठे जायचं आहे, येथे नीट पहा, लक्ष द्या. न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इनला अजून आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यामुळं लॉग इन मिळालेलं नाही. लॉग इन केव्हा, रजिस्ट्रेशनच्या नंतर लॉग इन असतं. सुरुवातीला आपण आता रजिस्ट्रेशन करूयात. आता इथे पहा, इथे पॅनल ओपन झाल्याच्या नंतर डाव्या बाजूला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, त्यामध्ये 5 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. फर्स्ट, नेम अँड अदर डिटेल्स एंटर्ड बाय द ॲप्लिकंट नीड टू बी सेम इन द क्लास 10th बोर्ड मार्कशीट. आता 10वीचं बोर्डचं मार्कशीट जे आहे त्यावरती तुमचं जे नाव आहे अगदी तसंच नाव तुम्हाला इथे रजिस्टर्ड करायचं आहे. त्यानंतर खाली 2 नंबर दिलेला आहे पहा, रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस ओनली. एखादा आपल्याला ईमेल ID पाहिजे रजिस्टर्ड. त्यानंतर तो ॲक्टिव्ह सुद्धा पाहिजे, ओके, जो दिलाय तो व्यवस्थित चालू पाहिजे. आणि त्यानंतर लास्ट की तुम्ही फॉर्म भरत असताना गुगल क्रोम हे अपडेट लेटेस्ट व्हर्जन पाहिजे आपल्याला ब्राउझर, ओके. त्यानंतर पहा इथे लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन फॉर्म. आता आपण हा फॉर्म भरूयात आणि हा फॉर्म भरत असताना काय काय गोष्टी करायच्यात, काही नाही करायच्यात, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. येथे पहा, ॲप्लिकंट फुल नेम, येथे आपल्याला कॅपिटल लेटर्समध्ये 10th मार्कशीटवरती जे आहे तेच नाव इथे द्यायचं आहे. बघा, मी माझं नाव देतोय आणि हा एक डेमो आहे. हे फक्त मी डेमोसाठी तुम्हाला हा फॉर्म भरून दाखवत आहे. 10th मध्ये जे आहे माझं हे नाव आहे जाधव सुनील एकनाथ. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचे आहे. मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेली आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. पहा, येथे ॲप्लिकंट ईमेल ID विचारत आहे. मी ईमेल ID माझा एंटर करतोय. त्यानंतर पहा, सेकंड, कन्फर्म, पुन्हा एकदा आपल्याला तो ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे. आता मित्रांनो, पासवर्ड सेट करत असताना मी तुम्हाला सांगतो की काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की पासवर्ड स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुम्ही जेवढा जास्त स्ट्रॉंग पासवर्ड टाकाल तेवढं चांगलं आहे मित्रांनो. इझी टाकू नका आणि लिहून घ्या. पासवर्ड टाकत असताना लिहून घ्या कुठेतरी युजर ID पासवर्ड. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे बघा. त्यानंतर खाली कॅप्चा आहे, कॅप्चा व्हेरिफिकेशन करायचं आहे. मी करत आहे. त्यानंतर रजिस्टर्ड केल्याच्या नंतर पहा, येथे आता आपण रजिस्टर बघा, युअर अकाउंट इज क्रिएटेड सक्सेसफुली, प्लीज एंटर व्हेरिफिकेशन कोड सेंड टू युअर रजिस्टर्ड डिटेल्स, ओके. आता यांनी दिलेला आहे काय की आपण जो ईमेल ID दिलेला आहे, हे पहा ईमेल ID, त्याच्यात आपण टायमिंग दिलेला आहे 15 मिनिट आपल्याला दिले होते. आपण जो ईमेल ID टाकला त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला, OTP पाठवला त्यांनी, OTP. हा OTP आपल्याला ईमेलवरती आलेला आहे. आपण तो येथे टाकूयात बघा. मला जो ईमेल वरती OTP आलता तो मी टाकतो, 928568. त्यानंतर कॅप्चा व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला बघा, 721341 आणि सबमिट करायचं आहे. बघा, सबमिट केल्याच्या नंतर येथे पहा, अकाउंट व्हेरीफाईड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन टू स्टार्ट युअर ॲप्लिकेशन प्रोसेस.
आपण काय झालेले लॉग इन झालेला आहोत आणि आता आपल्याला पुढे फॉर्म भरण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, लॉग इनला जायचं आहे. आपण लॉग इन वरती जाऊयात. आपल्याकडे ईमेल आय डी, आपण जो ईमेल आय डी टाकला होता फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना तो ईमेल आय डी आणि पासवर्ड इथे फिल करायचा आहे. त्यानंतर बघा जर इथं चुकत असेल तर इथं ग्रीन दाखवणार नाही, म्हणजे याचा अर्थ आपण बरोबर टाकलाय 856254 आणि लॉग इन. आता पहा आपण लॉग इन मध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आता इथे लॉग इन मध्ये आल्याच्या नंतर पहा प्रोफाईल, सिलेक्ट प्रोग्राम आणि पेमेंट इतकं आपल्याला इथे दिसत आहे. आपण ते पुढे भरूयात बघा. अपडेट प्रोफाईल डिटेल्ड. आता अपडेट प्रोफाईल डिटेल मध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा. इथे नाव आलेलं आहे आपलं, त्यानंतर जेंडर टाकायचं आहे, त्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ आहेच इथे दाखवतोय, आपले एज वगैरे दाखवतोय. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर मागत आहे तो इथे टाकायचा आहे आणि नंबर नंतर आपल्याला ती कास्ट सर्टिफिकेट केव्हा इश्यू झालेलं आहे ते टाकायचं. मी इथे कॅटेगरी निवडल्यामुळं मला इथे हे दाखवतंय. जर तुम्ही जनरल ओपन केलं, जनरल कॅटेगरी जर घेतली तर ते इथं असं दाखवेल आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट विचारेल, त्याचा नंबर आणि डेट मी टाकून घेतोय बघा. हे टाकल्याच्या नंतर बघा खाली रजिस्टर ईमेल आय डी, अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी असेल तर टाकायचा, कंपल्सरी नाही. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाकायचा आहे. ब्लड ग्रुप बघा पुढे, ब्लड ग्रुप. बर्थचे डिटेल्स टाकल्याच्या नंतर फॅमिली डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत. हे टाकल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर बघा खाली विचारतंय हॅव यू एनरोल डॉक्टर बामू इन बिफोर. पूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का. मी रजिस्ट्रेशन नाही केलेलं म्हणून नो म्हणतोय. त्यानंतर आदर कॅटेगरी कोटा बघा आहे का, नॉट ॲप्लिकेबल. तुम्ही असाल तर इथे क्लिक करू शकता एस म्हणून. जर एस म्हटलं तर तुम्हाला ते पर्सेंटेज वगैरे विचारेल, ठीक आहे. त्यानंतर काश्मीरी मायग्रंट आहात का, नॉट ॲप्लिकेबल. प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम फॉर JK स्टुडंट, नॉट ॲप्लिकेबल. चिल्ड्रन विडोज और आर्म फोर्स पर्सन आहात का, नॉट ॲप्लिकेबल. असेल तर बघा कॅटेगरी वगैरे दिलेली आहे. सिंगल गर्ल चाइल्ड कोटेमधून आहात का, नो. त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटी कोटा आहे का, नॉट ॲप्लिकेबल. स्पोर्ट्समध्ये आहे का, असाल तर येस म्हणा. येस म्हटलं कोणत्या लेवलला खेळले ते सांगायचं आहे. नो म्हटलं तर काहीच विचारणार नाही. हे भरल्याच्या नंतर आपला ॲड्रेस फिलअप करायचा आहे, परमनंट ॲड्रेस फिलअप करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. मी भरून घेतो बघा. पिन कोड सेम म्हणायचा आहे, जर सेम असेल तर सेम, अन्यथा जर वेगळा असेल तर इथं काढून इथे हे टिक काढून आपण इथं भरू शकता. इथं सेम आहे त्यामुळे मी इथं लिहितोय, पुढे जातोय. आर यू शुअर वॉन्ट टू सेव्ह, येस. पुढे आल्याच्या नंतर बघा हे आपल्याला फिलअप केलेले इन्फॉर्मेशन इथे दाखवेल. त्यानंतर आपल्याला प्रोसीड, जर काही अपडेट करायचे असतील तर इथे दाखवतंय. आपण पुढे जाऊयात. त्यानंतर बघा इथे पुढे विचारतंय डू यू हॅव एनी इलनेस वगैरे काही आहे का, मेडिकल अटेन्शन, नो. NCC, नो. पार्टिसिपंट NSS कॅम्प, नो. त्यानंतर आय वॉन्ट, आर यू वार्ड ऑफ युनिव्हर्सिटी एम्प्लॉई. तुमच्या घरातील वडील किंवा आई किंवा वडील आहे का या विद्यापीठात, नो. लँग्वेज इंग्लिश, इंग्लिशचे रीडिंग रायटिंग स्पीकिंग. त्यानंतर हिंदी. त्यानंतर अदर लँग्वेज विचारते. त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्याच्या नंतर ते येथे सुद्धा अपडेट करण्यासाठी चान्स देते. आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर बघा आता लास्ट शेवटच्या स्टेप्समध्ये आपण आलेलो आहोत. येथे विचारते बघा फोटो. फोटो तोही 10 KB पासून 500 KB पर्यंत फोटो आपल्याला हवा आहे. सिग्नेचर सुद्धा 10 KB पासून 500 पर्यंत हवी. त्यानंतर SC आणि येथे इन्कम सर्टिफिकेट विचारतं. इतकं आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे, नेक्स्ट प्रिव्ह्यू करायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. स्टार्ट अपलोड. त्यानंतर सिग्नेचर, स्टार्ट अपलोड. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, अपलोड, स्टार्ट अपलोड. त्यानंतर पहा इन्कम सर्टिफिकेट, अपलोड, प्रिव्ह्यू नेक्स्ट म्हणायचं आहे.
नेक्स्ट म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये चान्स देतो आहे आणि ते सांगतोय अपलोड स्टेटस हे अपलोडेड आहे बघा. त्यानंतर आपल्याला जायचं सबमिट अँड लॉक. खाली विचारतंय बघा, इज अन इम्पॉर्टंट टिप्स प्लीज इन्शुअर दॅट यू हॅव व्हेरीफाईड प्रोफाईल डिटेल अँड करेक्टनेस. नो मॉडिफिकेशन विल बी अलाउ आफ्टर धिस टिप्स. आणि ते म्हणतं यानंतर तुमचं काहीही चेंज होणार नाही. त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढे, यस कन्फर्म अँड लॉक. लॉक झाल्याच्या नंतर बघा, प्रोफाईल सबमिट सक्सेसफुली, यू कॅन नाऊ अप्लाय फॉर प्रोग्राम. आत्ताशी आपलं काय झालेलं आहे, प्रोफाईल सबमिट झालं आहे आणि आता आपल्याला PhDच्या याला ॲडमिशनला अप्लाय करायचं आहे. बघा आता आपल्याला अप्लाय करायचे प्रोग्राम लेवल. बघा कुठं आलो, सिलेक्ट द प्रोग्राम यू वॉन्ट टू अप्लाय. आपल्याला अप्लाय करायचं आहे. इथे खाली बघा इतके प्रोग्राम आहेत, 1 2 3 4 5 6. आपल्याला जायचं आहे डॉक्टरेट PhD प्रोग्राम. नीट पहा मित्रांनो, इथे बाकीचेही प्रोग्राम आहेत, नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. डॉक्टरल PhD प्रोग्रामवरच क्लिक करायचं आहे. प्रोग्राम खाली विचारतंय प्रोग्राम कोणता आहे, मग तुम्ही यामध्ये तुमचा विषय, जसं की माझा सायकोलॉजी आहे तर सायकोलॉजी खाली दाखवतोय डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकोलॉजी. यामध्ये मला अप्लाय करायचं आहे पेटला, तर मला इथे सायकोलॉजी सिलेक्ट करेल. तुमचा जर हिस्ट्री असेल तर पहा हिस्ट्री, किंवा मराठी असेल तर मराठी, त्याला क्लिक करायचं. बघा मी सायकोलॉजीमधून आहे म्हणून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकोलॉजी याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तो खाली इथं विचारतोय बघा, ॲज पर ऑर्डिनन्स रिगार्डिंग मिनिमम स्टँडर्ड अँड प्रोसिजर ऑफ अवॉर्ड PhD डिग्री 2024 पॅरा 5.0 एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम. आता इथे त्यांनी विचारत आहे सेंटर. या बघा मित्रांनो, आता येथे नीट लक्ष काळजीपूर्वक बघा, कारण तुम्ही बघत नाही आणि मधूनच व्हिडिओ स्किप करता. स्टडी सेंटर, आता तुमचा या PhDचं स्टडी सेंटर इथे क्लिक केल्यानंतर दाखवणार आहे. बघा इथे एकच सेंटर आहे, डॉक्टर बामू युनिव्हर्सिटी कॅम्पस, सेंटर कोड डिपार्टमेंट सायकोलॉजी, डिस्ट्रिक्ट औरंगाबाद. एकच सेंटर इथे सायकोलॉजीसाठी दाखवतोय. तुमच्या विषयाचे 2-3 दाखवू शकतात. जर एक दाखवत असेल तर ते फक्त तिथंच तुम्हाला PhD करता येईल. ओके, आता जसं की बामूमध्ये सायकोलॉजी डिपार्टमेंटची एकच जागा आहे, तीही डिपार्टमेंटला आहे आणि ते इथे बघा येथे दाखवतोय. याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा प्लीज सिलेक्ट युअर पेट एक्झाम सेंटर. आता नीट पहा, आपण जसं नेट सेटचा फॉर्म भरतो ना, नेटचा फॉर्म, तिथं आपल्याला सेंटर विचारतंय. तर तुम्हाला जे आता पेट एक्झाम होणार आहे ना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची, तर येथे सुद्धा त्यांनी काय दिलेलं आहे, सेंटरचं ऑप्शन दिले. 3 प्रिफरन्स दिल्या, प्रिफरन्स 1, प्रिफरन्स 2, प्रिफरन्स 3. ओके, आता आपल्याला काय करायचंय, पहिलं सेंटर निवडायचं. बघा क्लिक केल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर, मी फर्स्ट ते निवडतोय. सेकंड ऑप्शन डुप्लिकेट, म्हणजे तुम्हाला जर एक प्रिफरन्समध्ये छत्रपती संभाजीनगर घेतलं तर दुसऱ्यांदा घेता येत नाही. तुम्हाला या 4 पैकीच 3 निवडायचे आहेत. मी सेकंड जालना निवडतोय आणि थर्ड बीड घेतोय. अशा पद्धतीने 3 वेगवेगळे सेंटर प्रिफरन्स द्यावा लागतील. तुम्ही जर म्हणाल की नाही मी छत्रपती संभाजीनगर टाकल, हे बघा ते इथं घेणारच नाही. त्यामुळं या 4 पैकी 3 सेंटर आपल्याला घ्यायचे आहेत. पुढे करायचे व्हेरीफाय किंवा प्रोसीड केल्याच्या नंतर बघा प्रोग्राम सिलेक्शन. नीट पहा कशाला सिलेक्शन केले अजूनही सांगतोय मी तुम्हाला. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकोलॉजी, सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये काय डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. स्टेटस आहे नॉट पेड, नॉट सबमिटेड, अजून आपण सबमिट केलेलं नाही. सेंटर प्रिफरन्स दिला आहे छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, सेकंड आहे जालना, थर्ड आहे बीड. आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट करायचं. इथं जर तुम्हाला काही अपडेट करायचं असेल तर पहा, अपडेट केल्याच्या नंतर पुन्हा हे आपण करेक्ट करू शकतो, पण मला अपडेट नाही करायचं म्हणून मी पुढे चालतोय. नेक्स्ट. आता पहा येथे आपल्या पर्सनल डिटेल्स वरती ते पुन्हा एकदा आलेलं आहे, दाखवतो. याच्यात काही चेंजेस वगैरे आहेत का, नाही तर प्रिव्हियस जाऊन एडिट करावं लागेल. येथे काहीच नाही. नेक्स्ट केल्याच्या नंतर पहा येथे आता पुढे आलेलो आहोत आपण. सिलेक्ट ॲप्लिकेबल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, रीड इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रॉस्पेक्टस फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता नीट पहा काय म्हणतंय,
ॲप्लिकेशन क्रायटेरिया ॲज पर ऑर्डिनन्स रिगार्डिंग मिनिमम स्टँडर्ड अँड प्रोसिजर फॉर अवॉर्ड PhD डिग्री 2024 पॅरा 5.0 एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर PhD ॲडमिशन टू PhD प्रोग्राम अमेंडमेंट बाय युनिव्हर्सिटी अथॉरिटीज फ्रॉम टाइम टू टाइम. आता यावरती क्लिक करायचं आहे आपण. आपल्याला तो पॅराग्राफ तो पॅरा मान्य आहे. मी तुम्हाला हे पण दाखवतो हे नेमकं काय आहे पुढं दाखवतो, पण यावरती सध्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रायटेरिया फुलफिल करतोय आपण त्यांचा. ओके, त्यानंतर बघा पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे बघा क्लास 10th इयर पासिंग, कधीची पासिंग आहे 10th तुम्हाला ते द्यायचं आहे. ह्या ज्या 10च्या गोष्टी आहेत ह्या मी पूर्ण फिलअप करतो आणि पुढे जातो. 10th नंतर 12च्या सुद्धा गोष्टी तुम्हाला डिटेल द्यायच्यात. ग्रॅज्युएशन कुठून काय झालेले आहे ग्रॅज्युएशनचं सुद्धा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. ओके, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, मास्टर्स आपलं मास्टर्स कशात झाले कुठून झाले ह्या सुद्धा गोष्टी भरायच्यात. MPhil असेल तर यस, नसेल तर नॉट ॲपियर म्हणून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे मी फिलअप करतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, येथे सर्व गोष्टी ग्रीन दिसतात आणि ग्रीन नसेल तर ते गोष्टी तिथं तुम्हाला ती फिलअप करावं लागेल असं सांगतंय. बघा मी या पूर्ण 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या सर्व गोष्टी भरल्यात. मी जातोय पुढे सेव्ह अँड नेक्स्टला. आता पहा पुढे आलंय की अकॅडमिक डिटेल्स आपल्याला भरायचे आहे. ते दाखवतं आपल्याला अकॅडमिक डिटेल्स आपण इथे भरलेल्या सर्व आहेत. जर अपडेट करायचे असेल इथे, नाहीतर नेक्स्ट. बघा इथं विचारतंय नेट ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन डिटेल. तुमच्याकडे काय आहे इक्विव्हॅलंट, नेट ऑर इक्विव्हॅलंट. नेट नसेल तर बाकीचे काय आहे आपल्याकडे, सेट आहे की काय आहे हे सर्व आपल्याला द्यायचं आहे. सेटला स्लेट म्हणतात, स्टेट लेक्चरशिप एलिजिबिलिटी टेस्ट. याला सेटला स्लेट तुम्ही इथं घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मी सेट पास आहे तर सेट पासच्या डिटेल्स मला इथे द्यायचे आहेत. मी ते देतोय बघा. त्यानंतर आपल्याला करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा इथे दाखवतोय ते, इथे आपल्याला दाखवते पास झालेलं आहोत म्हणून. डिस्कार्ड करायचं असेल तर डिस्कार्ड करू शकतो. मला डिस्कार्ड नाही करायचं, मी पुढे चालतोय. त्यानंतर बघा अदर डिटेल्समध्ये त्यांनी दिलेलं आहे NCC वगैरे हे आपण अगोदरच भरलेलं आहे, काहीच नाही आहे. पुढं रीडिंग रायटिंग आपण केलेलं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट नंतर बघा अपलोड काय काय केलं दाखवतोय. फोटो, सिग्नेचर, कास्ट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. आता तुम्हाला इथे विचारणार आहे की 10th क्लासचं, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, त्यानंतर PG, सेट आणि त्यानंतर बघा आपलं ऑर्डिनन्स प्रमाणे हे काय लिहिले बघा, अपलोड द रिलिव्हंट डॉक्युमेंट ॲज पर ऑर्डिनन्स. आता आपण इथे बघा अपलोड टू रिलिव्हंट डॉक्युमेंट इथे जे विचारलंय ते माझ्या माहितीस्तो आपण ज्या आपले एलिजिबिलिटी म्हणजे तुमची मास्टर्स तुमचं कशात झालेलं आहे किंवा आपलं जे PGचं सर्टिफिकेट आहे माझ्या माहितीस्तो तेच येथे अपलोड करायचं आहे. कारण एलिजिबिलिटी आपण त्या मास्टरच्याच याच्याप्रमाणे आपण ते पुढे जातोय. हे पहा मित्रांनो, अपलोड डॉक्युमेंट मी केलेले आहेत. फोटो, सिग्नेचर, कास्ट, इन्कम, त्यानंतर 10वी 12वी ग्रॅज्युएशन, PG, सेट आणि त्या मी सेट आहे म्हणून इथं दिलेले आहे. एलिजिबिलिटी जर असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही सोडून द्या. त्यानंतर हा जो पॅरा विचारते एलिजिबिलिटी तिथे मी आपलं PGचं मास्टर्सच अपलोड केलेलं आहे. प्रिव्ह्यू पाहूयात. प्रिव्ह्यूमध्ये बघा असं दाखवतं डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकोलॉजी, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. त्यानंतर ह्या डिटेल्स बघा आपण एवढ्या डिटेल्स आतापर्यंत भरलेल्या आहेत. अपलोड्स वगैरे पण झालेले आहेत, सर्व अपलोड केलेले आहेत. त्यानंतर बघा खाली विचारतंय आता लास्ट फॉर्म डिक्लरेशन. हे डिक्लरेशन करायचं आहे. इथे सबमिट जर केलं तर सबमिट होऊन जाईल. त्यानंतर पेमेंट मी सबमिट करतोय बघा. त्यानंतर बघा आता लास्ट मित्रांनो, लास्ट इथे बघा नेम, व्हेरीफाय डिटेल्स, नेम, जेंडर, कॅटेगरीज वगैरे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स आपल्या ह्या भरलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी कॅटेगरीमधून भरलेला होता फॉर्म म्हणून मला इथे 500 दाखवतोय. तुम्हाला इथे जर ओपनमध्ये असाल तर आय थिंक सो याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आहे. त्यानंतर काय व्हेरीफाय करायचं आहे बघा, येथे आपल्याला हे आपलं नाव आहे बरोबर आहे का, व्हेरीफाय यस. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, यस. कॅटेगरी यस. जेंडर यस. मदर नेम यस. फादर नेम यस. ॲड्रेस यस. करेक्ट चेक यस. आय हॅव रीड गाईडलाईन यस. आणि त्यानंतर डिक्लेरेशन. आणि हे केल्याच्या नंतर आता पहा हे सर्व गोष्टी केल्याच्या नंतर लास्ट
गेटवे, पेमेंट गेटवे. आता हा पेमेंट गेटवे आहे. मला किती रुपये भरायचे आहेत? 500 रुपये. या शेवटच्या स्टेप्समध्ये आहे पेमेंटच्या. यावरील सर्व गोष्टी 7च्या 7 गोष्टी मी तुम्हाला इथे करून दाखवलेल्या आहेत. फॉर्म भरून दाखवले. लास्ट आहे पेमेंट आणि लास्ट इथे मी मित्रांनो पेमेंट करत नाही. इथे मला फक्त पेमेंट करायचं आहे गेटवे. जर मी इथे पेमेंट गेटवे हे या पद्धतीने बामू आणि हे जर असेल याला क्लिक केलं तर मला ते पेमेंटकडे नेईल. पेमेंट मला करायला लावेल. परंतु मित्रांनो मी ऑलरेडीच PhD अवॉर्ड आहे या विद्यापीठामधून. हा फॉर्म फक्त मी तुम्हाला भरून दाखवला आहे म्हणून इथपर्यंत, म्हणजे एक डेमो म्हणून भरून दाखवायचा होता म्हणून हे इथपर्यंत मी हा फॉर्म भरत आलेलो आहे. आणि यानंतर हे चेक केल्याच्या नंतर तुम्ही इथे गेटवे करायचं आहे. मी पुढे जात नाही, पेमेंट करत नाही, कारण ऑलरेडी मी पास किंवा अवॉर्ड आहे PhD या विद्यापीठामधून पेट वगैरे देऊन. हे फक्त तुमच्या एक माहितीच तो. तुम्ही बरेचसे विद्यार्थी मला विचारत होता की सर आम्हाला एक फॉर्म भरून दाखवा, फॉर्म भरून दाखवा, म्हणून मी हे सर्व गोष्टी इत्थंभूत तुम्हाला हा फॉर्म भरून दाखवलेला आहे. इथपर्यंत तुम्ही या पद्धतीने गोष्टी भरायच्यात, करायच्यात आणि गेटवेने पेमेंट करायचं आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.